नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे सोमवार आणि सोमवती अमावस्या आणि मी माझा ब्लॉग थोडा उशिराच शूट केला कारण आज सोमवारी भैरवचंडीचा कार्यक्रम आहे. म्हणजे भैरवचंडीचं वाचन होणार आहे केंद्रात आणि तसं तर मला आत्ता 4:30 वाजलेले आहेत. लवकरच जायचं होतं, 4:30ला सुरू करायचं होतं जाऊन, पण तसं मला थोडा लेट झाला. मला आरवला क्लासला सोडून आले मी आणि नंतर मला जायचं होतं. तर घरीच मला आता 4:30 वाजलेले आहेत आणि मी माझे बुक्स ते बघत होते. आता सुट्टीमुळं इकडं तिकडं झालं आहे थोडंसं. त्याच्यानंतर माझी मैत्रीण वाट बघत होती, माझी बाहेर थांबल्या होत्या माझ्यासाठी. मग निघालो आम्ही. आणि कसं आहे, आज सोमवती अमावस्या आहे, थोडंसं लेटच झालं आणि थोडंसं ॲडजस्ट ते बी करतात कारण मला तर आरवमुळं वगैरे होत नाही वेळच्या वेळेला जाणं हे. आणि ऊन बघा किती आहे आता, म्हणजे 4:30 वाजलेत, 5 वाजणारच आहेत आता, तरी एवढं मोठं ऊन आहे. इतकं ऊन आहे असं वाटत नाही, असं वाटतं दुपारच्या 1-2 वाजलेत, एवढं ऊन आहे. आणि संभाजीनगरला तर काय अजून पावसाळा सुरू झाला नाही, उन्हाळा सुरू झाला आहे. नंतर आम्ही सेवेला गेलो, म्हणजे सेवा सुरू झाली होती म्हणजे आमचेच ते आमच्यासाठीच थांबले होते. आम्ही गेले की डायरेक्ट सेवा चालू केली. म्हणजे भैरवचंडी म्हणजे काय, जो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असतो आपला, आपण नवरात्रात वगैरे दुर्गा सप्तशतीचे पाठ घेतो, तोच ग्रंथ असतो. फक्त कसं असतं, प्रत्येक ओवी वाचली ना आपण ग्रंथातली, तर प्रत्येक ओवीला आपल्याला हवन करायचं असतं. हवनामध्ये आपल्याला तीळ, तांदूळ, साखर, गहू असे हरिद्रव्य आपण त्याला म्हणतो ते टाकायचं असतं. तसं आज हवनयुक्तच भैरवचंडी होती आणि ही सेवा सर्वात श्रेष्ठ सेवा आहे आपल्या मार्गातली, फलद्रूप सेवा आहे. आपण जर म्हणजे 14 पाठ केल्याचं पुण्य आपल्याला एका भैरवचंडीने मिळतं. म्हणजे कसं असतं, आपण एक ओवी वाचली ग्रंथातली, प्रत्येक ओवीला आपण कालभैरव अष्टक घ्यायचं असतं. आणि ही सेवा साधीसुधी सेवा नाही, तर ही सेवा भैरवचंडीची सेवा आहे. हिला 3 ते 3.5 तास लागतात. आणि ज्या ताई स्वामी सेवेकरी आहेत त्यांना माहीत असेल ही सेवा किती मोठी आहे. तसं तर मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे कमी 1-2 मिनटातच तुम्हाला ही सेवा दाखवलेली आहे. तसं तर मला 3-3.5 तास इथं सेवेला गेले होते आणि कंटिन्यू सेवा चालू होती. आणि हवा खूप होती तिथं, आता नवीन केंद्र आहे तर एवढं काय तिथं म्हणजे हवा खूप मोकळा आहे तर हवा जास्त होती. आणि बऱ्याच ताईंना असं वाटत असेल की हे कर्मकांड, हे असं तसं, पण कर्मकांड नाही, आपली निष्ठा असते, आपली जिथं श्रद्धा असते आणि त्या गोष्टी आपल्याला आवडायला लागतात. आणि माझी तर आहे स्वामींवर निष्ठा. भैरवचंडी केल्याने आपल्याला महिनाभराचं आपल्या कुटुंबाला कवच मिळतं असं मला तर वाटतं. आणि माऊली पण सांगतात, जेव्हा भैरवचंडी करता तुम्ही, दुर्गा सप्तशतीच्या पाठासोबत तुम्ही कालभैरव अष्टक घेता, त्यामुळं तुमच्या कुटुंबाला 1 महिन्याचं सुरक्षा कवच असतं. तसं तर आपल्यासाठी स्वामींच्या खूप सेवा आहेत की ज्या आपल्या संरक्षणासाठीच आहेत. नित्यसेवा आहे, 3 अध्याय, 11 माळी जप आपण घेतच असतो. पण स्वामींची ही सेवा केल्यामुळं आपल्याला काय होतं, भैरवचंडी केल्यामुळं, आणि ही अमावस्येला केली आणि ही तर सर्वात मोठी वर्षभरातली अमावस्या आहे, अधिक महिन्यातली आहे, त्याच्यात सोमवती अमावस्या आहे. आणि आमचं म्हणजे कुलदैवत खंडोबा आहे. तर खंडोबाची सेवा मला, जेजुरीचा खंडोबा आहे, तर दर अमावस्येला वगैरे खंडोबाला जाणं होत नाही. तर मग भैरवचंडी केली तर तिथं जाण्याची पण गरज लागत नाही, एवढं भैरवचंडीचं महत्त्व आहे. आणि आपली श्रद्धा असते, आपली आस्था असते. आणि हे काही कर्मकांड नाही किंवा अंधश्रद्धा नाही. मी पण एज्युकेटेड आहे, पण मला ह्या सेवा माहीत आहेत. कसं असतं, आपण कुठंतरी निष्ठा ठेवतो, कुणाला तर आपलं आराध्य मानतो, त्यामुळंच आपल्या स्वभावात नकळत आपली नम्रता येते. म्हणजे नम्रता येते, आपण कोणासमोर तरी नतमस्तक होतो आणि ते आपल्या नम्र स्वभाव होण्यास आपल्याला त्याच्यापासून मदत होते. हे काही कर्मकांड नाही. स्वामींचं कसं आहे, जिथं विज्ञाना शोध लावायला संपतं, म्हणजे विज्ञानाला जो शोध लागत नाही तिथं स्वामी उभा असतात. आणि आपण विज्ञानाने किती जरी प्रगती केली तर जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा आपण केलेली सेवाच आपल्या कामी येत असते. आणि माझा तर स्वामींवर खूप विश्वास आहे. त्याच्यानंतर म्हणजे 3.5 तास झाले होते आम्ही बसलेलो. जवळजवळ 4:30ला आम्ही आलो होतो आणि 7:30ला ही सेवा संपली. नंतर मी पण माझं जे हवन केलं होतं ते हवनामध्ये टाकून घेतलं. आणि नंतर आणखीन कालभैरवाची अर्धा तासासाठी सेवा होती, ती सेवा करून घेतली. माझ्या पाठीमागे दिसतात त्या माझ्याच युवती केंद्र, म्हणजे युवती केंद्र आहे, तर युवती केंद्राच्याच दिदी आहेत सगळ्या, त्या माझ्यासोबत बसलेल्या पाठीमागं. आणि आहेत सगळ्या माझ्या ओळखीच्याच आहेत. तसं ऊन असल्यामुळं दुपारी आज कमी संख्या होती, पण आहे संख्या भरपूर, तसं काही नाही आहे. आणि त्याच्यानंतर सेवा चालूच होती आणि त्याच्यानंतर कालभैरवाची सेवा घेतली. आणि आता वाजलेले आहेत 8 आणि 8 वाजता मी घरी चाललेले आहे. श्री स्वामी समर्थ.